नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. समय बडा बलवान होता है हे वाक्य तुम्हाला आठवत असेलच. जेव्हा जेव्हा असा काळ हा अनेकांसाठी वरचढ ठरतो तेव्हा अनेकांचे जे हवेत चालणारे रथ असतात ते जमिनीवर चालू लागतात. लोकसभा निवडणुकीनंतर असंच काहीतरी घडलेलं आहे. अनेकांच्या अपेक्षांचे इमले धडाधड कोसळले आणि त्यातून राज्यातील अनेक नेते हे आता जमिनीवर चालू लागलेले आहेत. असाच काहीतरी अनुभव मला वाटतं बारामती विधानसभा मतदारसंघामधल्या मतदारांना आला असेल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसलेला होता. अजित पवार यांना असं सहज वाटत होतं की मी एवढी विकास कामं केलेली आहेत, मतदार माझ्या शब्दाबाहेर जाणार नाहीत. प्रत्यक्षात उलटं झालं आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना जवळपास 48,000ची पिछाडी ही एकट्या बारामती विधानसभा मतदारसंघातनं सहन करावी लागली. मग तुम्ही म्हणाला तर तुम्ही आत्ता आम्हाला परत का सांगताय? हे सांगण्याचं कारण आहे की अजित पवार यांचं बारामतीमधलं भाषण समय बडा बलवान होता है याचाच अर्थ अजित पवार यांनी बारामतीमध्ये येऊन ज्या प्रकारे भाषण केलेलं आहे, कुणी म्हणणार नाही की याच अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीत आपल्या आक्रमक भाषणांनी अनेक सभा गाजवल्या होत्या. शिरूरमध्ये गेले, अशोक पवारांना म्हणाले की तू निवडून कसा येतो हे पाहतो. अमोल कोल्हेंना आव्हान दिलं की तू निवडून येतोस कसा पाहतोस. निलेश लंकेला म्हणाले की तू ज्या शाळेचा विद्यार्थी त्या शाळेचा मी मुख्याध्यापक. अशा अनेक आव्हानांमुळे अजित पवार यांच्या भाषणांची चर्चा या लोकसभा निवडणुकीमध्ये झाली. पण आता हेच अजित पवार अतिशय मृदू आणि संयमानं बोलताना बारामतीमध्ये दिसले. ते असे इतके बोलले की जर कुणी आपल्यावर टीका केली, जर कुणी मान्यवर ज्येष्ठ नेते आपल्याविषयी बोलले तर त्याला उत्तर देऊ नका. त्यांच्या टीकेमुळे आपल्याला भोग पडणार नाही. अशा प्रकारचं वाक्य उच्चारून अजित पवार यांनी आता आपल्या आक्रमक स्वभावाला मुरड किंवा व्यसन घातली असं आपल्याला थेटपणे म्हणता येऊ शकतं. त्यांची काही वाक्य सांगतो, त्यामुळे अजित पवार नक्की काय म्हणालेत आणि कसे बदललेले आहेत हे तुमच्या लगेच लक्षात येईल. त्यांचं पहिलं वाक्य होतं, लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं काहींनी ठरवलेलं आहे. आता त्याप्रमाणे करा, पण दादा कोणता हे निश्चित करा, असं देखील त्यांनी हसत हसत सांगितलं. म्हणजे बारामतीकरांनी लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंना जो कौल दिला तो कौल त्यांनी या वाक्यातनं एक सहर्ष स्वीकारला असं दिसून येत आहे. त्यांचं दुसरं असं वाक्य आहे की सुनेत्रा पवार यांच्या पराभवाला दुसरं तिसरं कोणी नसून मीच जबाबदार आहे. म्हणजे ही जबाबदारी देखील अजित पवारांनी स्वतःवरती घेतलेली आहे. ज्यांनी माझ्या विरोधात काम केलेलं आहे ते आता माझ्या समोर सभेमध्ये बसलेले आहेत, पण मी त्यांच्याविषयी चकार शब्दही काढणार नाही. म्हणजे अजितदादांना माहिती आहे की आपल्या विरोधात कुणी काम केलं, कोणाचा बूथ पिछाडीवर राहिला, कोणत्या मतदान केंद्रावरती सुनेत्रा पवार यांना कमी मतं मिळाली. पण आता ज्यांनी विरोधात काम केलं त्यांच्या मनात कोणतीही कटुता अजित पवार यांनी ठेवलेली नाही हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी या भाषणातनं केलेला दिसतोय. त्यांचं असं एक वाक्य होतं, ज्येष्ठ मंडळीवर टीका करू नका, मान्यवर मंडळीवर टीका करू नका. आणि मला वाटतं हेच सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे. ज्येष्ठ मंडळी म्हणताना साहजिकच तुमच्यासमोर चेहरा आला असेल तो शरद पवारांचा. शरद पवार यांच्यावरती अजित पवार यांच्या उपस्थितीत दुय्यम तिय्यम दर्जाच्या नेत्यांनी टीका केलेली होती. जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी पवारांवर जेव्हा खालच्या शब्दांमध्ये बारामतीमध्ये टीका केली तेव्हा अजित पवार हे गालात हसत होते आणि तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओवरनं अजित पवार यांना सर्वत्र ट्रोल व्हावं लागलं होतं. दुसरं आणखीन एक घटना घडली होती. एक तावरे नावाचा कार्यकर्ता गावोगावी जाऊन मडकं फोडत होता आणि तो काहीतरी वेगळा मेसेज देत होता की या मडक्याला आता हे जुनं झालेलं आहे, हे आता घरी बसवा. आणि याचा योग्य तो राजकीय अर्थ रोहित पवारांनी सभेत सांगितला होता. म्हणजे तुम्ही कोणाच्या जीवावर तर उठलेले नाहीत ना, असा अर्थ या मडके फोडण्याच्या कृतीचा घेण्यात आला. याच्यावर देखील अजित पवारांनी उत्तर दिलेलं आहे, अशी कोणतीही कृती करू नका. जर तुम्ही अशी कृती करत आहात तर तुम्ही हे मुद्दामून माझ्या विरोधात कान रचत आहात आणि तुम्ही तिकडून विरोधकांनी तुम्हाला माझ्याकडे पाठवलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. अशी धमकीच अजित पवारांनी, धमकी हा शब्दसुद्धा थोडासा अति झाला, पण अशा समजावणीच्या सुरात अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे. एकूणच काय, अजित पवार हे आता आपली प्रतिमा पूर्णपणे बदलली जाईल या कामाला लागलेले आहेत.
तुम्हाला माहिती आहे की अजित पवार हे सध्या सर्वत्र गुलाबी जॅकेट घालून फिरत आहेत. त्यांनी 64-65 अशी गुलाबी जॅकेटं घेतलेली आहेत. तेव्हा या गुलाबी जॅकेटच्या रंगाचा परिणाम हा अजित पवारांच्या स्वभावावर तर झाला नाही ना, असं तुम्ही म्हणू शकता. पण असा कोणताही रंग कोणत्याही माणसाचा स्वभाव बदलू शकत नाही. त्याला परिस्थिती ही स्वभाव बदलायला कारणीभूत ठरते. अजित पवारांनी आपल्याकडनं जी चूक झाली होती त्या चुकीची देखील कबुली प्रांजळपणे या सभेमध्ये दिली. ते असं म्हणाले की धरणाविषयी मी काही चुकीचं बोललो होतो, म्हणजे उजनी धरण जर भरलं नव्हतं तर मी आता काय करू, असं एक वाक्य त्यांनी उच्चारलेलं होतं. त्या वाक्यावरून देखील अजित पवारांना फार मोठी टीका सहन करावी लागली होती आणि अजूनही त्या वाक्याचा अनेकदा संदर्भ देण्यात येतो. पण या चुकीबद्दल देखील मी प्रायश्चित्त घेतलेलं होतं. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसमोर जाऊन एक 12-14 तासांचा आत्मक्लेश असा मी मला स्वतःला करून घेतला होता. याचे देखील स्मरण अजित पवारांनी या निमित्तानं करून दिलेलं आहे. अशा प्रकारे अजित पवारांचे बारामतीमधलं भाषण म्हणजे लोकसभा निवडणुकीमधल्या आपण ज्या ज्या काही चुका केल्या त्या चुकांची एक अप्रत्यक्षरित्या कबुलीच होती. अजित पवार यांना आता माहिती पडलं असेल किंवा अजित पवार यांनी ती जाणीवपूर्वक तसं केलं असेल की मतदारांना दमबाजी करून किंवा मी विकास कामे केली, माझ्याशिवाय कोणी विकास कामं करतं, मी निधी आणतो, मी सकाळी 6 वाजता उठून कामांची पाहणी करतो, मग तुम्ही मला हक्कानं मतं द्या, मी तुम्हाला तुमच्याकडे हक्काने मतं मागेल, ही जी त्यांची थोडीशी एक दरडावण्याची त्यांची शैली आहे. म्हणजे याचा अर्थ ते काही हुकुमशहा पद्धतीने बारामतीत वागतात वगैरे असं नाही, पण त्यांची ती शैली आहे. पण या शैलीचा फटका त्यांना लोकसभा निवडणुकीत बसला. याची जाणीव मला वाटतं त्यांना पूर्णपणे झालेली दिसती आणि त्यामुळंच हे बदललेले, नरमलेले, शांत झालेले, संयम बाळगलेले अजित पवार हे आपल्याला दिसून येतात. अजित पवार अर्थात यांचा हा मूळचा स्वभाव नाही. अजित पवार यांचा हा मूळचा स्वभाव आक्रमक, रोखठोक, तोंडावर स्पष्ट बोलणारा असाच आहे. आता त्यांना पुढचे 3 महिने तरी आपल्या या मूळच्या स्वभावाला मुरड घालावी लागणार आहे आणि आपण ती मुरड घालण्यासाठी सिद्ध झालेलो आहोत हे देखील त्यांनी स्पष्टपणे कबूल केलेलं आहे. राजकारणात प्रत्येकाचे जय पराजय होत असतात. जो परिस्थिती पाहून बदलतो त्यालाच पुढे जाण्याची संधी मिळते. आता हे बदललेले अजित पवार मतदारांना रुजतात का, मतदारांना आवडतात का आणि त्यांना त्या पद्धतीचा कौल मिळतो का हे आपल्याला विधानसभा निवडणुकीमध्ये दिसून येईल. पण सध्या तरी आपण असं म्हणू शकू की गुलाबी रंगामुळे अजित पवार हे सध्या नरमलेले दिसत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की अजित पवार यांचा हा स्वभाव कायम राहील की पुन्हा सत्तेतला विजय मिळाल्यानंतर त्यांचा मूळ स्वभाव पुन्हा उघड होईल? याविषयी तुमचं मत आम्हाला नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.